तर ही सध्या लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। समरजित घाटगे पुन्हा त्यांची भाजपमध्ये सध्या घर वापसी होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। समरजित घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या आधी ते शरद पवार गटामध्ये गेले होते, मात्र त्यांनी आता आपला निर्णय बदलल्याचं पाहायला मिळते। आता समरजित घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। काही वेळापूर्वी आपण त्यांच्याशी प्रतिनिधींनी केलेली बातचीत सुद्धा पाहिली होती। तर आता पुन्हा एकदा मी भाजपात जातो आणि भाजपासाठीच इथून पुढे काम करणार असं समरजित घाटगेंनी म्हटलेलं आहे। समरजित घाटगे यांच्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश केल्याचं दिसतंय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक कार्यकर्त्यांचा सध्या भाजपमध्ये पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। समरजित घाटगे यांची सुद्धा घर वापसी झालेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये घाटगेंवर भाजपकडून कोणती नवीन जबाबदारी सोपवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पक्षप्रवेशाचे हे सगळे आपण दृश्य पाहतोय। सध्या समरजित घाटगे यांनी आता भाजपात पुन्हा प्रवेश केलेला आहे। सोबतच इतर अनेक कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, आपण पाहतोय समरजित घाटगेंनी आता घर वापसी केलेली आहे, सोबतच अनेक कार्यकर्ते सुद्धा आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। बरोबर कल्याणी, आपण बघितलं कागलचे नेते समरजित घाटगे यांचं भाजपमध्ये घर वापसी झालेली आहे। त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। तसंच त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांनी देखील आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आपण विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी भाजप। मनोज, तुम्हाला थोडंसं थांबवते, समरजित घाटगे स्वतः बोलतात। आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या या कार्यक्रमात आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, ज्यांनी मला राजकारणामध्ये सक्रिय केलं, ते आमचे गुरु माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, उपस्थित माजी आमदार प्रकाश आवाडे साहेब, संसद रत्न राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब, उपस्थित माननीय मकरंदजी देशपांडे, उपस्थित माननीय वनसाहेब आणि आमच्यावर प्रवेश केलेले आमचे सर्व सहकारी जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आणि आलेले माझे सर्व सहकारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी। एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते आणि खास करून या कार्यक्रमासाठी दादांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करून माझ्यासाठी एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोड्या भावासारखे आहेत। मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, जेव्हा नगरपालिकेला मुख्य साहेबांची माहिती होती निवडणुकीच्या मध्यस्थी झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकूण फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती, पण एक थोड्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा होती। मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दादा की कुठलंही अकॉमोडेशन, गाडी, शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम तो नंतर 9ला झाला, तरीही सगळी एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत, बाहेर आहेत आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मी मीडियामध्ये जे बाईट दिले आहेत या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता तुमच्या सगळ्यांचा ऐकून सगळे प्रयोग झालेले आहेत, आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे। आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय, माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची। त्याच्यामुळं मला आता वाटते की त्या संघटनात्मक कामाला आपण काम करू। धनंजय महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता हे काम करायची आम्हाला संधी मिळते, त्यासाठी मी परत सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी चव्हाण साहेब दादांना शब्द देतो
जे काही जबाबदारी जेव्हा मी जिल्हाध्यक्ष होतो आमची राम लक्ष्मणची जोडी होती आहे आणि परत आता हो काम करायची आम्हाला संधी मिळते, त्यासाठी मी परत सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी चव्हाण साहेब दादांना शब्द देतो की जे काही जबाबदारी असेल, जे काही आपलं सांगणं असेल त्याप्रमाणे आपण काम करू आणि परत मला आपण पक्षामध्ये आण्याची संधी दिली त्यासाठी मी परत आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद राजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा देवेंद्र पर्व सुरू आहे आणि माननीय रवी भाऊंच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे. मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं.